लो बीम आहे आणि हा वाला हाय हा वाला हाय बीम आहे आणि हे जे आहे हे काय फॉग लॅम्प आहे. फॉग लॅम्प एन म्हणजे न्यूट्रल न्यूट्रल आणि डी म्हणजे ड्राईव्ह. ड्रायव्हिंग मोड जेव्हा ओपन सनरूफ. ओके. Say a command. स्विच ऑफ एसी. नाही I आता have नाही. turned off the AC. हा ऐकलं ते हॉर्न वाला आहे पण मेन तर झाले फीचर आपण main बघू. तर झालं. अच्छा हे असं हॉर्न हॉर्न. वाजू शकतो. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपल्यासोबत आहे नेक्सॉन EV आणि त्यांचे ओनर अमित सर. सो त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे नेक्सॉनचा युजर एक्सपिरियन्स, ओनरशिप रिव्ह्यू, की बाबा काही गोष्टी चांगल्या आहेत आणि काही गोष्टी काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत का ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू आणि बघूया. बघत राहू पूर्ण व्हिडिओ आणि काही क्वेश्चन असतील तर तुम्हाला यामध्ये त्याचा आन्सर पण भेटेल. बाकी आपण थँक्यू बोलूया अमित सरांना येण्यासाठी आणि एक छोटासा इंट्रो द्या आपल्याला ऑडियन्सला. माझं नाव अमित बाकरे हा. अँड आय एम फ्रॉम पुणे नाव. ओके. आय वर्क इन टू IT. IT सेक्टर. IT मध्ये वर्क करतो मी आणि ऑफिस माझं तळवडेला आहे. ओके ग्रेट ग्रेट. ओके सो अमित सर जसं त्यांनी सांगितलं ते IT मध्ये आहेत, पुण्यामध्ये राहतात. त्यांच्याकडे आहे नेक्सॉन EV. तर पुण्यामध्ये जे IT एम्प्लॉईज आहेत ते कोण नेक्सॉन आणि EV घेण्याचा प्रयत्न किंवा विचार चालू असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल असू शकतो. सो सुरू करूया आपण. सर आम्हाला सांगा की तुम्ही नेक्सॉन EV घेतली तर ती का घेतली, त्याच्या मागची स्टोरी काय छोटीशी. ठीक बाबा आहे. हेच थोडं पहिले सुरू करतो. माझ्याकडे आधी स्विफ्ट डिझायर होती डिझेल मध्ये. ती ऑटोमॅटिक होती. ऑटो होती. ही कशी आहे? ही पण ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक. ती पण ऑटोमॅटिक होती. आणि माझं आता तळवडे म्हटलं, आता राहणं इकडे वारजेला आणि जायचं तळवडेला. तळवडे किती किलोमीटर? तळवडे इथून वन वे देहू रोडनी गेलं तर वन वे ते 40 किलोमीटर. खूप लांब आहे मग म्हणू शकतो आपण. सो 40+40 40+40 म्हणजे 80 किलोमीटर डेली होऊ शकतं. तर ती मी यूज करत होतो. आणि आपलं आता पॅन्डेमिकच्या आधी पर्यंत जेव्हा ऑफिस होतं 2020 तर तेव्हा ती बंदच होती. म्हणजे काही चालायची नाही गाडी, यूज नाही चालवायची. आणि जोपर्यंत मी विकली ती 2022 मध्ये ते 1,07,000 किलोमीटर मी चालवली झाली होती. 1 लाख झाली होती. मग ती म्हणजे तीच तुमची पहिली गाडी होती का फोर व्हीलर मध्ये? त्याच्या आधी माझ्याकडे रिट्स होती, मारुतीची. मारुती. आणि त्याच्या आधी मी घेतली होती ती माझी पहिली गाडी होती एस्टीम सेकंड हँड. एस्टीम. ओके. मारुती ना ती का सिडान आहे ना ते? सेडान आहे. राईट राईट. हां माहित. तर असं करत करत आता मी नेक्सॉन वरती आला. तर नेक्सॉन मी जुलै 2022 मध्ये घेतली. 2022 मध्ये दादांनी नेक्सॉन घेतलेली आहे आणि त्याला आतापर्यंत 3+ इयर्स झालेले आहेत. 3+ इयर झाले. तर हा जो मॉडेल आहे हा EV मॅक्स आहे. याची बॅटरी कॅपॅसिटी 40.5 किलोवॉट आहे. 40. कंपनी क्लेम रेंज आधी 417 होती. सॉफ्टवेअर अपडेट आला त्याच्यानंतर 453 ते क्लेम करताय. 453 म्हणजे 453 आसपास. पण ती क्लेम रेंज आहे. क्लेम्ड रिअल मध्ये तेवढी भेटत नाही. तुम्ही सांगा रिअल किती आली? तर रिअल मध्ये असं आहे की तुमच्या ड्रायव्हिंग हॅबिटवर खूप डिपेंड करतं. तुम्ही EV कशी चालवता. तुम्ही जास्त जोरानी किंवा हे पेट्रोल डिझेल गाड्यासारखं चालवलं तर ते रेंज कमी होणार. ओके. तुम्ही एकदम स्लोली आणि मॅनेजेबल स्पीड मध्ये स्मूथ चालवली की रेंज तुम्हाला मिळते. तर मी असं टार्गेट करतो की मला 300 तरी रेंज मिळाली. ठीक आहे. तर मी 300 प्रमाणे तशी गाडी चालवतो. तर त्याच्यामध्ये असंही नाहीये की तुम्हाला 40-50 वर गाडी चालवायची आहे. मी चालवतो बऱ्यापैकी 80-90-100 पर्यंतही जातो जिथे अलाउड आहे. पण तरी मी तेवढा काढतो रे 300. मग ह्यामध्ये 2 पॉईंट येऊ शकतात बरोबर का? म्हणजे लॉंग रेंजला वेगळी रेंज पडत असेल बरोबर, तसं काय आहे का? हो. तर ते पण सांगतो मी. आता काही लोक म्हणतात की कारण आता EV मध्ये काय आहे की EV मध्ये जी आपली मोटर असते जी गाडी चालवते, जेव्हा आपण एक्सेलरेटर दाबत नाही तर ती मोटर ॲज अ जनरेटरचं काम करते. ओ. तर म्हणजे स्लो डाऊन करते व्हेकलला आणि ती जी पॉवर आहे ती परत बॅटरीमध्ये जाते. ओके. आपल्या मग हे नेक्सॉन मध्ये आहे ते फीचर? नेक्सॉन मध्ये आणि बाकी जितके पण आता आजकाल EV येत आहेत. स्कूटर मध्ये मला माहित नाही. ओके. ही वाली आपल्या EV कुठलेही आहे नेक्सॉन मॉडेल का? तर मॉडेल आहे हा XZ+ लक्स. XZ+ ओके. याच्यामध्ये तुम्हाला सगळे फीचर्स आहेत. ऑटो हेडलॅम्प, ऑटो वायपर, सनरूफ आहे आणि व्हेंटिलेटेड सीट आहे. ओके.
हा ते आपण इंटिरियरच्या ह्यात जाऊया मोबाईल घेऊन, तेव्हा आपण सगळ्या आतल्या गोष्टी कव्हर करू. हो. पण प्राइस किती होती गाडीची? तर मी ही गाडी घेतली ऑन रोड होती 20,50,000. 20,50,000. ओके. सो मित्रांनो 20,50,000च्या आसपास ऑन रोड पडली होती गाडी 2023 मध्ये, राईट? 2022 मध्ये. 22 मध्ये, सॉरी 22 मध्ये. आणि मग ही गाडी आपण पुण्यात घेतलेली. सर्व्हिस कॉस्ट किती आलं होतं आपल्याला, अंदाज सांगू शकता? हा, तर याचा सर्व्हिस शेड्यूल असा आहे की वर्षाला 2 सर्व्हिस असतात. वर्षात 2? हा, तर मग एक मेजर सर्व्हिस म्हणतात ते 15,000 किलोमीटरवर. 15,000. आणि जे मायनर सर्व्हिस आहे ती 7,500 किलोमीटर. 7.5 म्हणजे हाफ. ओके. तर मायनर सर्व्हिस, मेजर सर्व्हिस पाहिले तर 3 फ्रीच होते. तर 3 फ्री आहेत का? 3 फ्री होते, तर त्याच्यात तर 0च होतं. 0 कॉस्टिंग. 0 कॉस्टिंग. आणि मग जी चौथी होती जेव्हा केली, तर त्याचं कॉस्टिंग काहीतरी मला आलं होतं 2,500 रुपये. 2.5च्या आसपास गेलं. ते मायनर होतं का मेजरवालं होतं? ते मायनरवाला Minor वाला, सांगतो. मायनर सर्व्हिस मध्ये त्यांनी एक याच्यामध्ये एक गिअर बॉक्स असतो, हा, gear सिंगल box. गिअर बॉक्स असतो. सिंगल गिअर बॉक्स. त्याचं ऑइल चेंज करतात. ऑइल चेंज आणि कूलेंट वगैरे रिफिल होतं. Refill. कूलेंट म्हणजे बॅटरीचं कूलेंट. बॅटरी कूलर. बाकीचं कूलेंट ह्यामध्ये कारण नसतं, बॅटरी जेव्हा तुम्ही कन्झ्युम होते ती हीट प्रोड्यूस करते ना, त्याला थंड ठेवायला कूलेंट असतो. हा, ते तापू शकते. सो त्यासाठी हा. कूलर. तेच मला एक प्रश्न पडला की आता बाईकचं आम्ही कसं जेव्हा फ्री सर्व्हिसिंग जरी करतो तेव्हा ते आपल्याला ह्याचे पैसे घेतात, म्हणजे ऑइलचे पैसे. ऑइलचे पैसे घेतात. याला नाहीये, याला काही ऑइल वगैरे फक्त नसतंच. गिअर ऑइल हा. असतं आणि कूलेंट टॉपअप असतो. हा. ते पण मेजर सर्व्हिसलाच करतात. ओके. आणि बहुतेक आता 30,000 झाले होते, तर आता जो सर्व्हिस केली त्याच्यात कूलेंट त्यांनी पूर्ण रिप्लेस केलं. रिप्लेस पूर्ण काढलं तो आणि त्याचे मग कॉस्टिंग वाढते तशी. ओके. हा, जेव्हा टॉपअप करतात तेव्हा कॉस्टिंग नसेल मला. तेव्हा काय 30-40 रुपये घेतात. हा, म्हणजे ते मायनर ते आहे. मायनर आहे. ओके. सो मित्रांनो हा एक आयडिया आला असेल तुम्हाला की कूलंटचं जे चेंज होतं तेव्हा थोडंसं जास्त कॉस्टिंग. थोडं जास्त, पण तरी तुम्ही खूप सगळंही केलं तरी 5-5.5च्या वरती जात नाही. 5,500. 5,500-5,500च्या आसपास मेजर मेजर म्हणजे तुमचं सगळंच रिप्लेस होतं सगळंच. तेव्हा इतकं कॉस्टिंग जाईल, त्याच्या ओके. पुढे जातच नाही कधी. हा, मग तुम्हाला काय वाटतं मग हे जे 5,000 रुपये सर्व्हिस कॉस्ट आहे तो ॲज कम्पेअर टू तुमच्या आधीची पेट्रोल डिझेल जी गाडी खूप होती? जास्त. म्हणजे हा. डिझेल गाडीला मला ते पण मी वर्षाला करायचो. हा, हा. डिझेल गाडीचं माझं कॉस्टिंग 12-13,000 पर्यंत. 12-13,000 डबलच्या वरती होतं तो म्हणजे डबलच्या ते. वरती. आणि हे एकदम हाफ आलंय. हे हाफ आलंय. चालण्याचा खर्च तर हाफ पेक्षाही कमी आलाय. तर हा यार, म्हणजे ते आपण जे पेट्रोल टाकतो वीकली म्हणा आता याचं कसं आहे की चार्जिंग जे हा. असतं ते मी दाखवणार नंतर. Yes, yes. चार्जिंग गाडीसोबत एक पोर्टेबल चार्जर येतो आणि घरी मी AC फास्ट चार्जर बसवून घेतलं. ओ, मग ते त्यांनी स्पीड जास्त आहे का त्याचं? म्हणून ती 20,50,000 कॉस्ट होती, कारण ओ. तो 50,000चा चार्जर चार्जर होता का? हा, फास्ट चार्जर. मग तो जो होता तो कंपनी थ्रू कंपनी गाडी बरोबर येतो आणि टाटा पॉवरवाले येतात आणि तुमच्या घरी बसवून देतात. बसवून देतात. तर पार्किंग मध्ये तुमची जी प्लेस असेल हा, हा. तिकडे तिथून मीटर रूम पर्यंत 20 फूट वायर ते देतात. त्याच्यावरती वायर लागली तर तुम्हाला ते पैसे भरावे ओके. हा, ही सिस्टीम शक्यतो म्हणजे आमच्यासारखे ज्यांच्याकडे गाडी नाही त्यांना माहित नसते ही. म्हणजे हा, सो मित्रांनो एक महत्वाचा पॉईंट कळला आपल्याला की जर तुम्हाला फास्ट चार्जर हवा असेल तर कंपनीवाले घरी येऊन तुमच्या पार्किंग मध्ये ते बसून देतात. त्याचं काय 50,000च्या आसपास कॉस्टिंग. सर आपल्याला दाखवा बूट स्पेस मध्ये किती जागा आहे यामध्ये आणि तिथे काय काय ठेवता तुम्ही? चार्जर वगैरे इथेच असतं का? हा, चार्जर हे आहे पोर्टेबल चार्जर. ओके. मी सांगितलं होतं कंपनी देते. अच्छा. हा, हे आहे पोर्टेबल चार्जर म्हणू शकतो. पोर्टेबल चार्जर आहे. हे 3.3 किलोवॉटचं चार्जर आहे. ओके. ते आपलं नॉर्मल जे घरी जे मोठा AC वगैरे जिथे लावतात ते मोठा प्लग असतो तिकडे प्लग लावतो. ओके. आणि जी वायरिंग दिसते हिरवी ही ऍक्च्युली अर्थिंगची आहे. अर्थिंगची वायर आहे, बरोबर. ती मी बनवून घेतली आहे, कारण याच्यासोबत मिळत नाही. मी ओ. वेगळी करून घेतली. तुम्ही सेपरेट घेतली का? मला तेच प्रश्न पडला होता. कारण याच्यात काय आहे की या गाड्यांना अर्थिंग कंपल्सरी पाहिजे. हा, मी व्हिडिओ बघितला होता हो. की अर्थिंग असल्याशिवाय ती करू नाही चार्ज होत नाही आणि करू पण नाही. कारण मग बॉडीला करंट लागतो बॉडीला करंट लागतो. ना, तर ते लिकेज वगैरे होतो. त्यामुळे ते सेफ्टीसाठी एक अर्थिंग लागते. Right. आणि तसंच मी एक जर आपण बाहेर जातो ही दुसरी कुठेतरी, बॅग कुठली आहे? ही मी सेपरेट घेतली आहे. Extra- एक्सटेन्शन वायर आहे. एक्सटेन्शन वायर आहे. ओके. मग ही कंपनी कुठली आहे? ही कंपनी आहे तुम्ही बघू शकता सुपिरियर EV चार्जिंग. Superior EV charging. नंबर पण आहे. हा, हा. हे 20 मीटर वायर मी घेतली एक्सटेन्शन करता. तर आता याचा फायदा काय असतो EVचा, जिथे तुम्ही चालले आहात आणि तिथे जर प्लग पॉइंट असेल तर तुम्ही तिकडेच चार्ज करू शकता ओव्हरनाईट.
ओ सो Correct? हा 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 तो तर फायदा आहे तो त्याचा. फायदा येतो. अच्छा. तर तुम्ही घरी आता मी जायचो आपल्या बहिणीकडे, हा. त्यांचं ग्राउंड फ्लोअरवरती घर होतं, तिकडेच त्यांचं चार्जरचं पॉईंट होतं. ओके. तर मी तेव्हा तिकडे जायचो, तिथेच चार्ज करायची. आणि आपले ह्याचे बूट स्पेस एक मला वाटतं खूप जास्त 320 लिटरची बूट स्पेस आहे. हा, हा, हा. 320 लिटर टोटल आहे. 320 लिटर 320 लिटर आणि मग कसं वाटतं तुम्हाला एक सफिशियंट सफिशियंट आहे. म्हणजे तुमचे 4 आपण हे जर काढलं, हा, हा. हे वरचं काढलं तर 4 बॅग सहज मारतात. 4 बॅग सहज बसतात. सो मित्रांनो, बूट स्पेस एक महत्वाची गोष्ट आहे नेक्सॉन मध्ये, बिकॉज म्हणजे त्यांनी चांगला एक बूट स्पेस दिलाय ज्यामध्ये तुम्ही भरपूर सारं लगेज कॅरी करू शकता. सो हा एक प्लस पॉईंट म्हणू शकतो आपण नेक्सॉनचा. आणि हे इथे स्पेअर टायर नॉर्मल जे गाडीचं ओके, स्टेपनी बरोबर स्पेअर टायर्स त्याच्यासाठी जागा दिली आहे. तिथे त्याच्यामुळे आहे. शिवाय त्यांनी एक हे मोबिलिटी किट दिली आहे, टायर मोबिलिटी किट. चेंजिंग साठी म्हणजे याच्यात पंक्चर झालं, तुम्ही एक ते लिक्विड असतं ते तुम्ही टाकू शकता, तर तात्पुरतं तुम्ही चालवू शकता गाडी. आणि एअर प्रेशर ते पण दिलंय, ते पण दिलंय. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला इथूनच आपण स्वतःच करू शकतो, स्वतः करू शकतो. आणि नियरेस्ट पंक्चर पॉइंटला तुम्ही मग पोहोचण्यासाठी. सो ठीक आहे, बूट स्पेसचं बंद करू शकता आता आपण. ठीक आहे, आता तसं फॉर एक्झाम्पल बॅजिंग वगैरे दाखवूया बाहेरून कसं काही. ते झिपट्रॉन लिहिलंय. झिपट्रॉन हे मॉडेलचं नाव नाही, झिप्ट्रॉन यांची टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी ईव्ही टेक्नॉलॉजी. त्याला ते झिप्ट्रॉन म्हणतात. नेक्सॉन मॉडेल झालं आणि ईव्हीची बॅजिंग. ईव्हीचं बॅजिंग आहे आणि हे आपल्या टाटाचं लोगो आहे. बॅक लाईट मध्ये काय काय दिलं त्यांनी आपल्याला? बॅकलाईट मध्ये ही जी हे दिसत आहेत 2, हे तुमची टेल लाईट आहे. टेल लाईट आहे, हे बॅकलाईट म्हणजे रिव्हर्स लाईट. आणि इथे ब्रेक लाईट आहे. इथे ब्रेक लाईट, हा इंडिकेटर लाईट, इंडिकेटर्स लाईट. आणि हे जे आहे ते हे रिफ्लेक्टर्स आहे, रिफ्लेक्टर्स. ओके, ते रात्री दिसावं. रात्री. हा, मग आणि हे एक मला वाटतं कुठली तरी हे हाय माउंट स्टॉप लॅम्प म्हणतात त्याला. हे तर कंपल्सरी असतं गाड्यांमध्ये. ओके, मग हे जे आपण ब्रेक दाबल्यावर लागतं का ते? हा, हे ब्रेकवर असते. ब्रेकवरती. ठीक आहे. आणि हे रिअर हेडलाईट बद्दल थोडं सांगा. हा, हेडलाईट याची कॉम्बिनेशन म्हणजे एक ही जी आहे ही प्रोजेक्टर आहे. प्रोजेक्टर लाईट पण आहे का? याला प्रोजेक्टर आहे आणि हा नॉर्मल आहे, आपला हॅलोजन आहे का? हॅलोजन. तर हा हाय बीमचा आहे, हा लो बीमचा आहे. ओके, सो मित्रांनो तुम्हाला आयडिया लो बीम आहे आणि हा वाला हाय, हा वाला हाय बीम आहे. आणि हे जे आहे हे काय? फॉग लॅम्प आहे. फॉग लॅम्प आहे, जे आपल्या म्हणजे आपण जेव्हा महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जातो, जेव्हा धुका वगैरे असेल तर तुम्ही हे वापरू शकता. आणि थंडीमध्ये तुमची विजिबिलिटी रात्रीची खूप वाढते ते. मग तुम्हाला हे रिव्ह्यू देता का आम्हाला की ही जी लाईट आहे आपली पूर्ण ओव्हरऑल फॉग लॅम्प? ओव्हरऑल फॉग लॅम्प वापरले तर एकदम म्हणजे बेटर लाइटिंग येते, पण फॉग लॅम्प नाही वापरलं तर मला असं वाटतंय की थोडी कमी असते याची लाईट. ओके, नॉर्मलला. हा, नॉर्मलला कमी असते, कमी वाटते थोडी. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की यू शुड यूज दी फॉग लॅम्प. फॉग लॅम्प ऑल्सो नॉर्मल सिच्युएशन्स मध्ये. नॉर्मल सिच्युएशन मध्ये खूप जेव्हा अंधार असतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की कधी कधी हे फॉग लॅम्प थोडीशी कमी पडते काय? कम पडते, म्हणून आपण फॉग लॅम्प ऑन करून ठेवतो. ठीक आहे. सो मित्रांनो, हा आपला एक होता लाईटचा, हेडलाईटचा रिव्ह्यू होता थोडासा. ठीक आहे, इथून आपण पुढे जाऊया, आतमध्ये थोडंसं बघूया इंटिरियर्स मध्ये काय. तर मित्रांनो, आतमध्ये चाललोय आपण आता. तर आता इंटिरियर मध्ये याचा हा एक इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. ओके, ही स्क्रीन आहे आपली बरोबर. स्क्रीन आली, इथे तुमचे एसी चे कंट्रोल झाले सगळे. इथे हा एक फीचर चांगला आहे. हे काय आहे? हे आहे हिल डिसेंट कंट्रोल. हिल डिसेंट. तुम्ही जर स्लोप वरती खाली चालत असाल तर तुम्हाला काय करायचं असतं, नेहमी तुम्ही ब्रेक मारता, हे करता. हे फक्त दाबलं की 9च्या स्पीडनी आरामात गाडी स्लो स्पीड मध्ये जाते. मेंटेन करते. सेफ्टी फीचर मला एक समजलाय आपल्या नेक्सॉन मध्ये, जिथे आपण स्लोप वरती असलो तर हे बटन ऑन करू शकतो. त्याला काय म्हणू शकतो आपण? हिल डिसेंट कंट्रोल. हिल डिसेंट कंट्रोल. ओके, नाईस. ओके, एकदा थोडस हे चालू करा. हे ब्रेक दाबलं आणि हे स्टार्ट स्टॉप दाबलं की गाडी काही आवाज वगैरे तर ऑफकोर्स येत नाही याच्यात. नाही, बिकॉज आता गाडी ऑन आहे का? आता गाडी रेडी झाली. इथे बघा, आता इथे तुम्ही जर दाखवाल डॅश मध्ये, आपला हा डिस्प्ले आहे बरोबर. हा डिस्प्ले आहे. अर्धा अॅनालॉग अर्धा डिजिटल मिक्स आहे. तर हा जो पार्ट आहे हा तुमचा अॅनालॉग वाला पार्ट आहे आणि हा डिजिटल आहे, मधला डिजिटल डिजिटल आहे. ओके. इथे फक्त जे तुम्हाला दिसतंय हे रेडी लिहिलेलं नाही इथे. हा, सिटी रेडी म्हणजे आता गाडी रेडी. त्याच्यात तुमचं आहे ट्रिपचे फंक्शन आहे, म्हणजे ट्रिप मध्ये तुम्ही किती चालवली आता. एका ठिकाणी आपल्याला समज जायचंय ते ट्रिप कॅल्क्युलेट करायचंय. ट्रिप आहे, ए आहे, ट्रिप बी आहे आणि सेटिंग्स आहे. हे एनर्जी फ्लो. हे काय एनर्जी फ्लो म्हणजे गाडी बॅटरी कंझ्युम करते की जनरेटर गाडीला करंट परत करतोय, ते याचं इंडिकेशन येतो याच्यात.
ओके ते होय तुम्ही सांगितलं आता हा ते. जे मी सांगितलं ना रिजनरेशनचं ते त्याच्या ते इथे आहे. त्याचा ओके हा आणि हे जे PE-CT रेडी दिसतंय त्याच्यामध्ये 3 मोड येतात. ओके. ड्रायव्हिंग मोड हे आता हे बटन कशाचं मोडचं बटन आहे काय? हे मोडचं बटन आहे. सो पी म्हणजे काय आहे ते? P म्हणजे पार्किंग mode ला आहे सध्या गाडी. आहे. R म्हणजे रिव्हर्स mode. क्लॉकवाईज फिरवलं की R, N म्हणजे न्यूट्रल, न्यूट्रल. D म्हणजे ड्राईव्ह. ड्रायव्हिंग मोड जेव्हा आपण ड्राईव्ह करतो तेव्हा डी ला D करायचं वर ना? टाकतो. तसं आपण नेहमी P वर ठेवतो याला. पी वर ठेवतो. सो ओके आपण पाहिजे तसं ते आपण सेट करून घ्यायचं. आणि ऑटो होल्ड म्हणजे आता जेव्हा आपला बंपर टू बंपर ट्रॅफिक असतो त्याच्यात आपल्याला ब्रेक दाबून बसावं लागतं तसं. हा आपण ब्रेक दाबून चालवतो. हा ठीक आहे, कारण आपण थांबलो असो की ब्रेक दाबलो, ऑटो होल्ड केलं की आपण हे सोडू शकतो. ओके ओके म्हणजे हे ब्रेक पण सोडू सेफ्टी फीचर किंवा ट्रॅफिक मध्ये एक युजेबल फीचर म्हणू शकतो. करेक्ट. आणि हे बटन दाबायचं ब्रेक सोडून द्यायचं ब्रेक सोडून द्यायचं, निवांत आपलं निवांत बसायचं. जेव्हा ट्रॅफिक पुढचं सरकेल ऍक्सेलरेटर दबायचं. ओके. पुन्हा थांबला ट्रॅफिक, पुन्हा ब्रेक दाबून थोडं सोडून द्यायचं. परत गाडी तिकडेच थांबलेली राहते. हे एक मस्त फीचर दिलं टाटा फीचर आहे. आणि अजून एक मस्त फीचर आहे की इन्क्लिनेशन वरती जेव्हा तुम्ही चढवता वरती जायचं तेव्हा पुढे कोणी गाडी असेल कुठली तर तुम्ही मागे थांबता, मागे थांबतो. ती गाडी सरकली आणि आपण ब्रेक सोडले की गाडी थोडी मागे जाते ना, इथं जात नाही. ती ऑटोमॅटिक डिटेक्ट होते की तुम्ही इन्क्लाइन वरती आहात, तर ती 2 सेकंड करता होल्ड करते. मग तुम्ही ऍक्सेलरेटर दिलं की पुढे जाते. ओके मग ते इनबिल्ड फीचर दिलाय फीचर आहे याच्यात. ओके तो म्हणजे धक्का जो असतो लागतो आपल्याला नाही मागे जात नाही, जात गाडी, नाही. असं होत नाही. ते मग हे पण मस्त फीचर बिकॉज मागच्याला एक थोडीशी भीती राहते यार मागे येते का काय, तेव्हा ते होत नाही यामध्ये. ठीक आहे. हे जे मी फीचर सांगत होतो मोडचे, मोड तर हे दाबलं सिटी Sport drive mode activated. हे काय त्याच्यात ते स्पोर्ट मोड मध्ये पॉवर एकदम फुल पॉवर आता मिळते तुम्हाला. ओके ह्यामध्ये टोटल किती मोड आहेत आपल्याला? तर सिटी, इकॉनॉमी आणि स्पोर्ट मोड अशी 3 मोड आहेत. तर हे इथे जे बटन आहे इकॉनॉमी वाटतं मला. Economy drive इकॉनॉमी mode activated. इट डिपेंड्स ऑन द पॉवर राईट. डिपेंड ऑन द पॉवर. आता हे इकॉनॉमी मध्ये लीस्ट पॉवर आहे, सिटी मध्ये नॉर्मल पॉवर, स्पोर्ट्स मध्ये फुल पॉवर आहे. फुल पॉवर. स्पोर्ट तुम्ही कुठे यूज करता? म्हणजे स्पोर्ट म्हणजे ऍक्च्युली युज करायची गरज नाहीये, पण कारण सिटी मोड मध्ये पण भरपूर पॉवर आहे गाडीला. स्पोर्ट मोड असं कुठेतरी फन करायचं असेल, थोडं मोकळी जागा आहे, ट्रॅफिक नाहीये, तेव्हा स्पोर्ट मोड केलं की अक्षरशः तुम्ही सीटच्या आतमध्ये घुसता, एवढी पॉवर आहे. अच्छा हो. ओके. हा ते चालवले आता तुम्हालाच आयडिया येते. हो. ते जेव्हा माणसं टेस्ट ड्राईव्ह घेतील तेव्हा त्यांना आयडिया येईल. बरोबर. त्यांना आयडिया येईल. एसी बद्दल थोडं पार्किंग मोड म्हणजे याच्यात असा वाला हँड ब्रेक नाहीये मॅन्युअल, याला बटन वाला अच्छा. ओके. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक. ओके. वर वाढलं की वर करलं की पार्किंग ब्रेक लागतो, खाली गेलं की सुटतो. अच्छा हँड ब्रेक आहे तो इलेक्ट्रॉनिक वाला. ओके नाईस. आणि पार्क झाली गाडी पार्क मध्ये गेली की हँड ब्रेक आपोआप लागतो तुम्हाला, ऑटोमॅटिकली वरती येतो आणि सेट होऊन जातो. आणि हे जे लेवल आहेत ते जे मी सांगत होतो रिजनरेशन होते, ते लेवल वाढवायची. 1 म्हणजे लोएस्ट लेवलला रिजनरेशन, हे 2 लेवल, आणि मग तिकडे दिसतं ते लेवल 2 जसं आपण वाढवल तसं. आणि इथे मी आता लेवल 3 आहे, कमी केलं 0 पण होते, ऑफ पण होते. म्हणजे ऑफ मध्ये मग फक्त गाडी रोल होते. नाईस नाईस. फीचर्स तर मस्त त्यांनी टाटावाल्याने दिलेत. आपल्याला तर राहिलं आपल्याला एसीचं आहे. याच्यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे. तर ऑटो दाबलं की तुम्ही फक्त याच्यावर डिस्प्ले येतं. ओके. आणि हे जे टेम्परेचरचं आहे हे तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे घरी जे एसी असतात ओके त्याप्रमाणे तो टेम्परेचर तो मेंटेन राहतो. ओके. सो हे टेम्परेचरचं आपल्याला हे ऑपरेटिंग बटन आहे. याच्यात एक इकॉनॉमिक मोड दिलाय, तर याच्यात थोडा कंप्रेसर लो पॉवरनी चालतो, नॉर्मल. त्यामध्ये जास्त बॅटरी खात नाही. बरोबर. कारण याचा कसा ईव्ही गाडीमध्ये सगळं बॅटरीने आपल्याला सेव्ह करून चालायचंय पुढे. तर एसी मेन बॅटरीने चालतो, पण हे जे लाईट इन्फोटेनमेंट वगैरे ते नॉर्मल गाडी सारखं एक छोटी बॅटरी पण दिली आहे ओके. कंपार्टमेंट मध्ये. अच्छा असं पण आहे का? ती छोटी बॅटरी मेन बॅटरी मधून चार्ज होते.
ओके, असं सीन आहे कारण त्यामुळे त्यांनी मग असं थोडेसे म्हणजे जे गाडीचे बाकी फंक्शन आहेत ते छोटे बॅटरीवर, आणि एसीचं कंप्रेसर फक्त तो मेन बॅटरीवर फक्त एसी फक्त मेन बॅटरी चालतो बिकॉज त्याला पॉवर एसीचं कंप्रेसर ब्लोअर अजून तिथे ऑक्झिलरी बॅटरी म्हणतात त्याला, ब्लोअर तिकडून चालतो पण तो कंप्रेसर आहे एसी मेन बॅटरी थंड करणारे जे आहे कॉम्प्रेसर. ओके, स्टेअरिंग बद्दल सांगा. स्टेअरिंगची स्टेअरिंग हा मल्टी फंक्शन स्टेअरिंग आहे. तर याच्यात इथे लेफ्ट मध्ये तुम्हाला ऑडिओ कंट्रोल आहेत सगळे, आणि मोड स्विच करू शकता. रेडिओ किंवा अँड्रॉइड ऑटो किंवा बाकी ब्लूटूथ म्युझिक हे ते सगळं मोड करायला आहे. आणि इथे तुम्ही हे करू शकता, व्हॉइस ऍक्टिव्हेशन कमांड्स आहेत. ओके, कॉलिंगचं आहे मला कॉल आला तर इथून रिसीव्ह, इथून डिस्कनेक्ट. ओके, आणि याच्यात बहुतेक 7 किंवा 10 कमांड आहेत जे तुम्ही गाडीचे फंक्शन कंट्रोल होतात. अच्छा, आता कसं आहे, मी पहिल्यांदाच करतोय, होईल की नाही माहित नाही, पण मी ते युज करत नाही. तर आता आपल्याला इथे सनरूफ पण आहे या मॉडेल, सनरूफ आहे या मॉडेलमध्ये. तर आता मी व्हॉइस ऍक्टिव्हेशन करून म्हटलं ओपन सनरूफ. चला ट्राय करू आपण ट्राय करू शकतो. बघूया. ओपन सनरूफ. Say a command. ओपन सनरूफ. ओके. Say a command. स्विच ऑफ एसी. नाही I आता have नाही. turned off the AC. हा ऐकलं. ओके, हे कमांड आहे. ओके, हे म्हणजे command आहे, हा. ते बटन आपण दाबलं की कमांड मोड इनपुट मोड मध्ये जातं, आणि मग तुम्ही बोलायचं जे कमांड, ते कमांडची लिस्ट टाटानी दिली आहे, ते कमांड फक्त तुम्ही करू शकता. ते म्हणजे ते भारी आहे, म्हणजे फोन सारखं आहे. फोन म्हणजे आपण फोनला जसं सांगतो कॉल दिस वन कॉल दॅट, तसं आपण त्यांना कमांड देऊ शकतो. ओके, आणि पलीकडच्या साईडला काय काय बटन आहेत? इथे आता तुमचा आहे, याला क्रूज कंट्रोल पण आहे. क्रूज कंट्रोल पण आहे आपल्याला. तर हायवे वगैरे एक्सप्रेस वे वरती तुम्हाला जर 100ची असेल तर 100ची स्पीड कॉन्स्टंट की तुम्ही क्रूज कंट्रोल ऍक्टिव्हेट करा, 100ची स्पीड मेंटेन करते. पण तो अडॅप्टिव्ह नाही. अडॅप्टिव्ह म्हणजे समोरची गाडी स्लो झाली की आपली स्लो होणार नाही. ओके, सो ते तुम्हाला ब्रेक दाबावं लागेल. आता जे मॉडेल आले आहेत त्याला अडॅप्टिव्ह आहे. ती स्पीड कमी झाली की आपली गाडी कमी स्पीड होते, डिस्टन्स मग प्रॉपर झालं की परत ती 100 मेंटेन करते. ओके, सो अडॅप्टिव्ह वाला सध्या तरी ह्याच्यात नव्हता, नवीन वाले मॉडेल्स नेक्सॉनला माहित नाही आहे की नाही, पण नवीन ती जी टाटाची कर्व ईव्ही आहे, हॅरियर ईव्ही आहे, त्याला आहे हे सगळं आहे. स्टेअरिंगचा परफॉर्मन्स कसा आहे सांगा? स्टेअरिंगचा परफॉर्मन्स बॅलन्स्ड आहे. तर स्लो स्पीड वर थोडा सॉफ्ट असतो. जशी जशी आपली स्पीड इन्क्रीज होते थोडा हार्ड होत जातोय, हार्ड होऊन जातो. तर तुम्हाला फीडबॅक चांगला मिळतो. फीडबॅक कसा आहे? ओके मध्ये? ओके. म्हणजे आणि ब्रेक बद्दल एक अजून महत्वाचा विचार केला. ब्रेक जे आहेत आपले, आता ते जे मी ब्रेक सांगितलं होतं ते हे कॉम्बिनेशन ब्रेक आहे. कॉम्बिनेशन ब्रेक म्हणजे आधी द कार विल ट्राय टू रिजनरेट दी एनर्जी. ठीक आहे, मग जनरेटरनी स्लो होते गाडी. जनरेटरने स्लो होते. जेव्हा इतकी स्पीड असते की आता जनरेटरचा इफेक्ट राहणार नाही, तेव्हा याचे जे फिजिकल ब्रेक्स आहेत ते अप्लाय होतात. आणि 4 डिस्क ब्रेक्स आहेत. 4 डिस्क ब्रेक. आणि ब्रेकचा परफॉर्मन्स कसा आहे? आपलं सेफ आहे, चांगला आहे, मस्त आहे, एकदम मस्त आहे. थोडा तुम्हाला जेव्हा तुम्ही ही ईव्ही गाडी चालवाल थोडं तुम्हाला ब्रेकचं असं वाटेल की म्हणजे त्याचं, कारण हा पुश जास्त जात नाही याचा ब्रेकचं. पुश जास्त गाड्याला जास्त खूप आपण जातात, याला इतकं जात नाही कारण याचा तो कॉम्बी ब्रेक आहे ना, म्हणून कॉम्बिनेशन ब्रेक. तुम्हाला असं वाटतं की अरे ब्रेक लागत नाही, तसं नाहीये. म्हणजे पायाचा फीडबॅक आणि जे तुम्ही पाहता ते मॅच होत नाही, म्हणून तुम्हाला वाटतं की ते सवय झाली की होते. ती सेफ आहे. म्हणजे ब्रेक म्हणजे ऑटो वायपर आहे. ऑटो वायपर, रेन सुरू झाली की आपोआप वायपर सुरू होतात. आणि तसं तिथे ऑटोमॅटिक हेडलॅम्प आहे. हेडलॅम्प, तर लाईट कमी झाली की हेडलाईट ऑटोमॅटिक. अच्छा, ऑटोमॅटिक फीचर दिलाय त्याला, ऑटोमॅटिक सुरू दिलाय. आणि तुम्ही बंदही करू शकता, मॅन्युअली बंद करू शकता. ऑटोवर ठेवला तर ठीक आहे ना. आपण जेव्हा ड्राईव्ह करतो, असा बोगदा वगैरे आला की एकदम अंधार होतो, तेव्हा ऑटोमॅटिक लाईट लागतात आतमध्ये. ते महत्वाची गोष्ट आहे बरं का. बटन स्टार्ट गाडी, बटन स्टार्ट गाडी आहे. ठीक आहे. चावी फक्त गाडीमध्ये असावी तसं काय आहे? हा, गाडीच्या आतमध्ये असावी चावी. आणि गाडीच्या आत चावी असली की तुम्ही बाहेरून लॉक करू शकत नाही. ओके ओके, ते फीचर दिलेलं आहे एक. तर ते गाडीच्या बाहेर चावी असली तेव्हाच लॉक होते. तेव्हाच लॉक होते.
ते भारी फीचर आहे बरं का, म्हणजे हा कारण की आतल्यात लॉक नाही व्हावी का आतल्या आणि हे जी आहे ही आपली इंटिरियर लाईट आहे, Interior cabin light. light. हा. हे दरवाजा उघडला की मला हा इथे ठेवला की दरवाजा उघडले की आपोआप लागत light असते लागते ते. आणि हा. बंद केलं की बंद बंद होऊन जाते. आणि इथे असं केलं की कॉन्स्टंट ऑन राहते. कॉन्स्टंट ऑन. ठीक आहे. आणि इथे जे दिले आहेत हे सनरूफचे फीचर आहेत. हा सनरूफ बद्दल थोडस दाखवा. सनरूफ मी जास्त ऍक्च्युली युज करत नाही. हा. मला ऍक्च्युली जेव्हा मी गाडी घेतली होती मला सनरूफ नको होता, पण नको होतं. व्हेंटिलेटेड सीट आणि ऑटोमॅटिक वायपर, हेडलॅम्प हे सगळं हवे होते. ओके. पण तसा एक क्युरेटेड मॉडेल नव्हता तेव्हा. अच्छा. तर म्हणून घ्यावं लागलं. घ्या बाबा. हा कारण इंडियाला तसं गरज नाहीये सनरूफची. इथे म्हणजे भरपूर सनलाईट मिळतं आपल्याला. सनलाईट बरोबर. सनलाईट भरपूर आहे. जे देश जिथे कमी सनलाईट असते तिथे उपयोग फॉरेन्स मध्ये समजा युरोप साइडला. तिथे करेक्ट. ठीक आहे. याच्यात ते कंट्रोल आहेत त्याला की सनरूफ ओपन होते. सनरूफ ओपन होतं. कुठलं दाबलं तुम्ही हे बटन? वाला पहिलं बटन पहिलं बरोबर. button. हा आणि हे जे दाबलं हे क्लोज होईल, मधल्याने क्लोज होतं. क्लोज होईल. आणि तुम्हाला फक्त वारा हवा असेल बाहेरचा तर मग हे टिल्ट फीचर दिलेलं आहे. अच्छा टिल्ट पण आहे का? ओके टिल्ट दिलं तर इथे एक फट हलकसं, इथे गॅप राहते, इथून वारा येतो. ओके. हा हे तिसऱ्या बटन आणि पूर्ण बंद आणि बाकीचं नंतर आपण आता हे जे आपण स्वतः बदलू मॅन्युअली. मॅन्युअली. ओके. आपल्या गाडीमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स पण आहे, म्हणजे हे जे आहे, याच्यात आहे आणि तिथे तुम्हाला एक बटन दिसेल. हे बटन आहे, हा, तर त्याला 3 मोड आहे, 3 मोड आहेत. स्लो, मीडियम आणि फास्ट. अच्छा ओके. तसा तो वारा इथून येतो, वाऱ्याचं खालनं प्रेशर आणि मागणं. अच्छा ओके. तर फास्ट केलं की जोरात वारा येतो, स्लोवर ठेवलं की कमी येतो. हा हे एक महत्वाचं फीचर बिकॉज म्हणजे आपल्याला इंडियामध्ये आपण जेव्हा लॉंग ड्राईव्हला जातो तेव्हा आपल्याला असं मागून मागून पूर्ण हा, हे भिजते भिजून जातं, तेव्हा हा व्हेंटिलेटेड सीट खूप जास्त उपयोगी पडू शकतो. बरोबर. ओके. सो आणि त्याचं कसं आहे मग, त्याचा फीडबॅक कसा आहे? ओके मध्ये? हो फीडबॅक ओके मध्ये आणि खूप उपयोगी फीचर आहे खूप हा. उपयोगी. म्हणजे हा म्हणजे इंडियासाठी जिथे खूप गरम असतं इथे मस्ट हॅव फीचर असायला पाहिजे गाड्यांमध्ये. क्वालिटी बद्दल एकदा साऊंड क्वालिटी तर म्हणजे अनमॅच्ड आहे. एकदम भारी साऊंड. सिस्टीम मस्त दिलाय त्यांनी. हार्मॅनचा दिलाय याच्यात. हार्मॅनचे स्पीकर आहेत आणि 8 स्पीकर सिस्टम आहे. म्हणजे 2 स्पीकर मागे, सॉरी पुढे आणि 2 मागे आणि 2 ट्विटर पुढे आणि 2 ट्विटर मागे, असे 8 ओके स्पीकर. ग्रेट. मग आपल्याला 2 आवाजात ऐकवायचे, एक तर हॉर्नचा आवाज ऐकवायचा आणि थोडेसे गाणं लावून पण एकदा आपण ऑडियन्सला ऐकू. कसं आहे? तर हे हॉर्नचा इथे ऍक्च्युली कसं आहे ना, त्यांनी साइड मध्ये दिलंय. ओ असं आहे का? हा तर मारुती मधून मी आलो होतो तर सवय अशी होती आपल्याला मध्येच दाबायची सवय. आता माझी सवय अशी झाली आहे. आता मी दुसरी कुठली नॉन टाटा ब्रँड चालवतो, मग असं करतो, काही होत नाही. तर म्हणून याला असं ओके राईट तिथे आहे म्हणजे इथे पण आहे, इथे पण आहे. दोन्ही लेफ्ट आणि राईट साइडला बट आपलं एकदम दिलंय. साइडला बटन. आता जो नवीन डिझाईन आलाय तो इल्युमिनेटेड आहे. टाटा असं सरळ आहे तो. हो बघितलं त्याला ना मी. मध्ये सियाराला तसं सिएराला दिलेलं आहे, तो ते तुम्ही मधून दाबून करू शकता. आता ओके, त्याला ते त्यांनी दबतंय मधून. केलं त्यांनी ते डिझाईन चेंज. ओके. हा तर हा पण हा थोडा इनकन्व्हिनियंट वाटतं सुरुवातीला, पण नंतर तसं ठीक आहे ना, म्हणजे हा आपल्याला सवय असते की बाबा मधलंच दाबायचंय, पण आता सवय लागली हे दाबलं की. हे दाबलं की सो मित्रांनो एकदा आवाज ऐका. असा एक हॉर्न आहे, आतून आवाज येतोय तसा, बाहेरून थोडा वेगळा येईल कारण की बाहेर जास्त महत्वाची गरज असते. बाकी आता गाणं थोडंसं लावून एक हा तर याच्यात मी ऍक्च्युली याच्यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो वगैरे येत नाही, तर मी हे डिव्हाइस बाहेरून लावलं आहे. ओके हे आणि हे 2 डिव्हाइस लावले आहेत. तर हे टायर प्रेशर सांगतं आपल्याला, ओके टायरचं प्रेशर काय आहे. आणि हा जो डिव्हाइस आहे त्यांनी मोबाईलनी वायरलेसली याला कनेक्ट होतो, ब्लूटूथ ब्लूटूथनी. बरोबर. आणि आणि तिथून मग तुमचं जे अँड्रॉइड ऑटो किंवा ऍपल कारप्ले आहे हा हा ते तुमचं फोनचं सगळं इकडे प्रोजेक्ट होतो. ओके. इकडे आहे. ओके. सो मित्रांनो अॅनिमलचं सॉन्ग लावलंय आपण आता गाडीमध्ये आणि ते ऐकून तुम्हाला थोडासा अंदाज येईल. इथं पण साऊंड आहे ना? हा इथे पेंट साऊंड आहे. ओके. सो मित्रांनो हा एक आता सॉन्गचा आवाज मला तर एकदम असा क्रिस्टल क्लिअर आवाज वाटतोय. बाकी तुम्हाला कसं वाटतोय ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके. सो अमित सर आपल्याला दाखवा अजून की मागच्या साईडला काय काय आहे ते. एसी मागच्या साईडला हे एसीचा वेंट आहे. ओके. इथे ब्लोअर आहे, इथून पण एसीचा वारा येतो. एसीचा आहे म्हणजे बॅक साईडला जे बसत आहेत त्यांना पण एसी दिलेला आहे. टेम्परेचर फक्त कंट्रोल होत नाही, टेम्परेचर तिथूनच समोरूनच कंट्रोल.
आणि इथे फक्त ब्लोअरची स्पीड जी आहे हा हा ती पण समोरूनच control. समोरून बट हवा येते म्हणजे हवा येते. हा एसी आहे आपल्याला मागच्या साईडला. आणि आणि मग बाकी इथे मागे एक चार्जिंग सॉकेट दिलाय हो हे ॲडेड फीचर आहे. हा, तर याच्यात तुम्हाला हे सॉकेट आहे इकडे. मागच्यांना सीट बेल्ट पण आहे आणि चार्जिंग सॉकेट पण हा, आहे. आणि इथे याला आयसोफिक्स सीट म्हणतात. आयसोफिक्स म्हणजे काय असतं मिनिंग? तर हे जे चाइल्ड सीट असतात चाइल्ड सीट. त्याचे माउंटिंग पॉइंट्स दिले. ओके ओके सर, जर आपल्या फॅमिलीमध्ये छान लहान मुलं असतील तर त्यांना कार सीट इकडे तुमची फिक्स होऊ शकते. फिक्स होऊ पॉइंट शकते. दिले दोन. ओके 2 पॉइंट्स आहेत. हा. हे त्याचा लोगो आहे मला वाटतं. ते लोगो आहे याचं. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? आयसोफिक्स. आयसोफिक्स. ओके. आणि हे व्हेंटिलेटेड असते मला नाही, हे डिझाईन आहे. Design आहे, ओके, पण हा. तो व्हेंटिलेटेड नाही. नाही समोरच समोरच सध्या तरी दोन- हे समोरच. दोनच व्हेंटिलेटेड आहे. ओके, ते पण एक प्लस पॉइंटच आहे. बाकी ठीक बाकी आहे. हे पार्सल ट्रे आहे इथे. 65 रे आणि रिमुवेबल आहे. हे काढू शकतो हा, आपण. आणि हे जे हेडरेस्ट आहेत ते पण ऍडजस्टेबल. ऍडजस्टेबल आहे, ते वर खाली होत. हा. ओके नाईस नाईस. आणि इकडे आपला रेग्युलर आहे मला हा, वाटतं. इथे लॉक अनलॉक लॉकचं सिस्टीम आहे. आणि हे हे आपलं दरवाजा उघडायचं. आणि ते ट्विटर आहे, तो स्मॉल जो होल आहे हा, हे ट्विटर का? आहे. हा, हेच ना, ह्याला काय म्हणतात? ट्विटर आहे हा. ते काय असतं? ट्विटर म्हणजे साऊंड बरोबर, म्हणजे जे भारी साऊंड असतात ते खालून स्पीकर मधून येतात. आणि जे लो फ्रिक्वेन्सी हाय फ्रिक्वेन्सी साऊंड असतात ते. ओके, फॉर एक्झाम्पल छोटं मागची जागा तुम्हाला कशी वाटते? मागची जागा आता माझ्या हाईटच्या प्रमाणे कमी वाटते. म्हणजे हाईट ज्यांची माझ्यापेक्षा कमी आहे त्यांना भरपूर आहे. कारण ही मी सीट आता माझ्या हाईट प्रमाणे मागे तुमची हाईट केलेली आहे. किती आहे सांगू शकता? माझी 6 फीट आहे. 6 फीट आहे. तर ही 6 फीटच्या प्रमाणे ही ऍडजस्ट केलेली आहे. पण तरी थोडी जागा आहे, पण मला थोडी कमी आहे. हा, बिकॉज तुमची पुढची सीट तुम्ही मागितली मागे बिकॉज तुमची घेतली. हाईट जास्त आहे हा. त्याच्यामुळे. तर हे जर मी पुढे घेतली तर मग सफिशियंट कम्फर्टेबली बसू शकतो मागचा थोडा माणूस. थाय सपोर्ट कमी आहे. इथे गॅप दिसते तुम्हाला. हा, ही थोडा बेटर पाहिजे होती. थाय सपोर्ट. थाय ओके. सपोर्ट. सो मग कम्फर्ट मध्ये मागच्यांना कसं रेट कराल तुम्ही? मागचा आता मी तर मागे बसतच नाही, बसलोच पण नाही. ते मागे बसतात त्यांनी कधी कंप्लेंट तर केली नाही. नाही गेले. स्मूथली जाते बसून. Smoothly जातं. ठीक आहे. सो अमित सर, आपल्याला आता थोडेसे काही शेवटचे फीचर्स आहेत ते कव्हर करून घेऊया. बाकी गाडी जी आहे आपली त्याचं कलर पॅटर्न कुठला आहे सांगू शकता का आपण? तर हा बहुतेक याला प्रिस्टीन व्हाईट म्हणतात. क्रिस्टिन व्हाईट कलर आहे, म्हणजे white color मोस्टली व्हाईट कलर आहे हा. व्हाईट टेक्सॉन त्याच्यात जेव्हा मी घेतली होती तेव्हा 3 कलर ऑप्शन होते. 3 होते. 4 होते ऍक्च्युली. हा, हा. एक व्हाईट होतं, एक ग्रे मध्ये होतं, आणि एक जो याचा इलेक्ट्रिक ब्लू म्हणून येतं ते येतं. ओके. आणि एक त्यांना तेव्हा डार्क एडिशन केली होती, तर ती Dark. ब्लॅक कलर मध्ये येते. ब्लॅक मध्ये होती. आणि तुम्ही मग व्हाईट का घेतली? मी व्हाईट ऍक्च्युली मी ती इलेक्ट्रिक ब्लू बुक केली होती. हा, मग तर त्याचा वेटिंग पिरियड 6 महिने होतं. अच्छा. आणि ह्याचा पण मी तयार होतो, मला काही घाई नव्हती. मग 1 महिन्यानंतरच शोरूम मध्ये कॉल आला की एक कॅन्सल झाली आहे बुकिंग, पण वाईट गाडी आहे, तुम्हाला पाहिजे का? अच्छा. हा, मी थोडं घरी डिस्कस केलं, म्हटलं ठीक आहे, ठीक वाईट आहे. लवकर पण मिळत होती, हा. तर मी वाईट गाडी घेतली. मग ओके. ती किती दिवसात भेटली? मग ती मला 1.5 महिन्यात भेटली. 1.5 महिन्यात भेटून गेले. ओके, नाईस नाईस. सो बाकी आपल्याला एक गोष्ट मग करू कसं राहिली, इंजिनची पॉवर त्याबद्दल थोडी सांगू शकता माहिती? हा, तर हे इंजिन पॉवर याला आहे 141 BHP. 141 हा, म्हणजे 141 BHPच्या आसपास आहे. BHP आहे. आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे. 250 न्यूटन मीटर टॉर्क आहे. मग त्याचा रिव्ह्यू कसा आहे आपल्याला? एकदम भारी. म्हणजे जे मी स्पोर्ट्स मोड सांगितलं होतं तुम्हाला, हा, हा, हा. तर ते फुल पॉवर तुम्हाला मिळते. मी सांगितलं होतं ना, मी अक्षरशः सीटच्या मागे मागे जाते पूर्ण. इतकं पॉवर असते मोबाईल. तर हे याला कसं आहे की एक फीचर दिलं आहे, मोबाईलने तुम्ही काही फीचर गाडीचे कंट्रोल करू शकता. ते कोणते कोणते फीचर्स म्हणजे काय करू शकतो? लॉक उघडलं का तुम्ही आता? नाही, लॉक उघडलं नाही, पण मी लॉक म्हणजे बंद करू शकतो. अच्छा, मोबाईल मधून. तर इथे आता मी केलं, जर लॉकची कमांड दिली आता मी, तर दाखवा इथून- जरा हा, application. हे आता हे कनेक्टिंग टू युअर कार येत आहे. हा, कनेक्टिंग. तर आता ते लॉकची कमांड दिली, आता ती लॉक होईल गाडी. ओके. आता ती सिग्नल प्रमाणे आहे. सिग्नल जर याच्यात पण एक आता झाली गाडी, आता झाली Lock होती. झाली. आता तसंच अनलॉक करू शकतो आपण. ओके. सो हे एक फीचर आहे. आपण थोडस लांब असलो हो. की आपण मोबाईल मधून लॉक अनलॉक करू शकतो. लॉक अनलॉक करू शकतो. दुसरा म्हणजे तुम्ही हॉर्न वाजवू शकता ऑन वाजवू शकतो. आणि एसी ऑन करू शकता. एसी पण फोन म्हणजे मी हा फीचर खूप उपयोगी वाला वाटलं. कुठला वाला? एसी वाला? एसी वाला. कारण उन्हात जेव्हा आपण गाडी उभी करतो आणि हा. आतमध्ये बसतो, गरम असते गरम गाडी. असते गाडी. तर तुम्ही 10 मिनिटं आधी एसी ऑन करून टाका. अरे हा मस्त फीचर आहे. बिकॉज म्हणजे आपण लावून जातो गाडी गरम होऊन जाते एकदम, हा. आणि आपण परत येऊन बसतो पण थोडा वेळ लागतो. हो. हा.
वेळ लागतो ना, म्हणून हे 10 मिनिटं आधी तुम्ही प्री कंडिशन एसी तुम्ही एक सेट नंबर करून आहे. टाक- हा, हा. feature. बाकी एवढेच आहेत. एक हे हॉर्नवाला आहे पण मेन तर झाले फीचर आपण main सोबत. तर झालं. हे अच्छा असं हॉर्न हॉर्न वाजू शकतो. हे भारी फीचर आहेत म्हणजे मोबाईल ॲप मधून पण आपण भरपूर Control काही करू गोष्टी शकतो. करू शकतो. सो मित्रांनो आता तुम्हाला आम्ही इंजिनचं जे बोनेट असतं ते ओपन करून दाखवणार. त्यामध्ये काय काय दिलं त्यांनी. तर इथे इंजिन नसतो कारण ही ईव्ही आहे तर EV याच्यात आहे. मोटर आहे. याच्यामध्ये मोटर आहे, तर इथे हे कव्हर आहे मोटरचं, याच्या खाली मोटर असते. याच्या खाली मोटर आहे. ही ती बॅटरी मी म्हणालो होतो जी छोटी बॅटरी असते, छोटी बॅटरी जी बाकीचे आणि जी मेन बॅटरी आहे ती गाडीच्या फ्लोअरला असते. फ्लोअरला म्हणजे एकदम खाली असेल. आणि हे जे 2 बॉटल्स आहेत ते कूलंटचे आहेत. कूलंट ते बॅटरी कूलंट आहे. हे बॅटरी कूलंट ओके. सो मित्रांनो इथं कूलंट असते. आणि बाकी हे जे आहे मी बाहेरून ते काय म्हणतात काय उंदीर वगैरे याच्यासाठी अल्ट्रासॉनिक ते आहे. ते अच्छा ओके. हा ते मी बसवून घेतलं म्हणजे गाडी सोबत येत नाही, असं हो, ते मी काय? बाहेरून बसवून घेतलंय. तर ते बॅटरीला कनेक्ट होतो आपल्या गाडीची बॅटरीला, ओके. सो त्याचा फायदा असा की उंदीर बिंदटी पाळून लावण्यासाठी. ठीक आहे. नाही सो असा दिसतो मित्रांनो हा बोनेट म्हणजे बोनेटच्या आतमधली ईव्हीचा इंजिन म्हणजे थोडंफार तेच काहीतरी. एक गोष्ट विचारायची होती मला की आपल्या गाडीचं टॉप स्पीड कंपनीने किती दिलं आणि तुम्ही किती दिलं? तर टॉप स्पीड कंपनीने 140 वर लॉक केलेलं आहे. 140 लॉक केलंय, Lock त्याच्यावरती नाही जात. हां हां. पण मी आत्तापर्यंत 110 गेलोय कारण 120 ची आपली बहुतेक एक्सप्रेस वेवर टोटलच Limit लिमिट आहे. आहे त्याच्यावरती. तर तसंही ओके. सो 120चं टॉप स्पीड अमित सरांनी तरी आत्तापर्यंत नेलंय आणि कंपनीने क्लेम केलंय ते 140चं लॉक स्पीड हा ते लॉक होते, त्याच्या पुढे जात नाही. ओके. आता जी नवीन नेक्सॉन येते त्याच्यात 150चं केलंय. एक 150 केलं 150. आणि ही आपले 2022चं मॉडेल 22चा मॉडेल याला 140 ला आहे. याच्या आधी जो मॉडेल होता त्याला 120चा होता. 120 होतं. ओके. सो वाढत ते झालं. थोडं वाढत चाललं. व्हिडिओच्या शेवटी आलो आपण. सो आपल्याला ना एक 2-3 पॉझिटिव्ह आणि 2-3 निगेटिव्ह पॉईंट सांगा. पॉझिटिव्ह तर आपण बरेच सांगितले, तर तुम्हाला कुठला असं निगेटिव्ह पॉईंट वाटला का गाडीमध्ये की त्यामुळे हा तर मोठा नेगेटिव्ह पॉइंट इन जनरल ईव्ही मध्ये काय असतो की तुम्हाला प्लॅनिंग करून बाहेर जावं लागतं. प्लॅनिंग करून? कारण आता याला असं नाहीये की जर 5-10 किलोमीटरला पेट्रोल पंप आहे किंवा आहे, याला चार्जिंग स्टेशन जे बाहेरचे आहेत ते तुम्हाला आधी प्लॅन करून जावं लागतं की कुठे कुठे मला चार्जिंग मिळणार. आणि एकच्या ऐवजी तुम्हाला 2 करायचे, कारण एक खराब होऊ शकतो, मग दुसऱ्यावर जायचं. हा, तेवढं दोन option तुम्हाला- हवेत आपल्याला. 2 ऑप्शन हवे. पॉइंट नेहमीच होता, तर ते तुम्ही विचार करून तुम्ही तो एक ऍडेड पॉईंट म्हणू शकतो आपण की EV घेताना तो एक विचार करा की विचार तुम्हाला एवढी प्लॅनिंग करावी लागेल. पण तरी आता खूप फास्ट चार्जर आले आहेत, नेटवर्क वाढत चाललंय, इन्फ्रास्ट्रक्चर वाढत चाललंय. इन्फ्रास्ट्रक्चर वाढत चाललंय. तर आता मी म्हणू शकतो की दर 100 किलोमीटरला तरी एक चार्जर आहेच आता. भेटतो. नाही. आणि तुम्हाला गाडी तशी चूज करायची, त्याची रेंज ऍटलीस्ट 150 तरी असेल, 200-150 वर. यानंतर अजून काही तुम्हाला मेजर इश्यू जाणवला? दुसरा म्हणजे याच्यात थोडे सॉफ्टवेअरचे इश्यूज मध्ये मध्ये होते, कारण याला सगळं इश्यू सॉफ्टवेअरनीच फिक्स होतो. ओके. तर मध्ये काय व्हायचं की मी जर ब्रेक दाबून गाडी बंद केली तर मागचा ब्रेक लाईट ऑनच राहायचं. तो ब्रेक दाबून जर गाडी बंद केली आपण तर मागचं चालूच आहे. म्हणजे गाडी बंद जरी झाली कधी कधी व्हायचं, कधी नाही व्हायचं, पण तो होता प्रॉब्लेम. मग तो आता एक सॉफ्टवेअर अपडेट आला होता, त्यांनी तो गेला प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाला. एवढं सांगा आपल्याला की तुम्ही गाडी घेतली नेक्सॉन ईव्ही जी घेतली त्याचे तुम्ही आता खुश आहे का? मी खुश आहे. आणि मी सगळ्यांना हे पण सांगतो की तुम्हाला जर तुम्ही खूप लॉंग ट्रिक्स नाही करत असाल तर तुम्ही ईव्ही नक्की घ्या, कारण ईव्ही एन्व्हायरमेंटसाठी पण चांगलं आहे आणि तुमच्या खिशाला पण चांगलं आहे. कम्फर्ट पण आहे. हा म्हणजे कम्फर्ट पण आहे खूप, आणि साऊंड काही येत नाही, तर तुमची ड्रायव्हिंग अजून कम्फर्टेबल असते. कम्फर्टेबल ड्रायव्हिंग है ना. तर त्यामुळे तुम्ही लॉंग ड्राईव्ह केलं तरी तुम्हाला जास्त असं फटीग होत नाही. तर मी रेकमेंड करेन सगळ्यांना की म्हणजे यू शुड गो फॉर ईव्ही. यू शुड ऑल्सो थिंक फॉर एन्व्हायरमेंट, राईट. ग्रेट. थँक्यू फॉर कमिंग इन द व्हिडिओ. आणि बाकी व्हिडिओ मध्ये येऊन कसं वाटलं तुम्हाला? व्हिडिओ चांगला आहे तुमचा, तुम्ही सगळे पॉइंट कव्हर करता. जे लोकांना एक गाडी बद्दल काय काय माहिती पाहिजे ते सगळं तुम्ही त्यांना देता, ते चांगलं वाटलं. ओके. आणि व्हेरी गुड इनिशिएटिव्ह.
थँक्यू सर. आणि परत थँक्यू बोलू आपण अमित सरांना व्हिडिओमध्ये येण्यासाठी. आणि नेक्सॉनचा हा वाला ओनरशिप रिव्ह्यू होता आपला. तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि काय प्रश्न असतील ते पण तुम्ही टाका तिथे. बाकी अजून मी ओनर्सला शोधतोय जे स्वतःचा युजर एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांना करायचा आहे. सो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तो स्वतःचा एक नंबर टाकू शकता किंवा माझा नंबर देतोय मी, तिथे तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता. आपण पुण्यामध्ये ओनरशिप रिव्ह्यू बनवू शकतो. सो कोणाकडे गाडी असेल मोठी किंवा छोटी, आपली बाईक पण असेल आणि इलेक्ट्रिक सायकल पण असेल ते पण चालेल. बट हां, ओनरशिप रिव्ह्यू हवा आपल्याला. सो बाकी कसा वाटला व्हिडिओ कमेंट सेक्शन सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चलो ओके. माझ्याकडे इलेक्ट्रिक सायकल पण आहे. का? कुठली आहे? हिरोची. हिरो आहे का? हिरो इलेक्ट्रो इलेक्ट्रो F6 आहे. अरे हां यार, मग ते ते कधी पण करू. घेतली? ते पण 22 मध्ये घेतली मी. होय का? ते पण करूया ते ना पण आता. करू एकदा कधी. पुढच्या पुढच्या कारण खरंच मी